चतुर्थ क्रमांक असेल 7-7. तर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर आमचे मनोज झोरे जे इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर कोंडीची वाडी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय. तर आमंत्रित केलंय राजमाची संघाला फलंदाजीसाठी. तर नक्कीच मागचा सामना पाहायला गेला तर कुठेतरी थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये रफ आणि टफ सामना पाहायला मिळेल. कोंडीची वाडी बनाम राजवाची. तर राजमाची संघाच्या फलंदाजाची जोडसाखळी मैदानामध्ये रवाना. सुधीर आणि त्याच्या जोडीला असेल स्वप्नील. तर कोंडीची वाडी हा संघा प्रथम मॅन इन प्राऊड पहिलं षटक घेऊन येतोय विराज. स्ट्राईकला असेल स्वप्नील आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल सुधीर. हे राजमाची संघाची जोडसाखळी. तर ग्रीन सिग्नल येतोय. तर जाऊया मॅच कडे. पहिला पॉवर प्लेचं षटक हाताळतोय विराज. पहिलाच बॉल शॉट परंतु दिशाहीन गोलंदाजी. स्वेर चेंडू. पहिला चेंडू स्वेरचा मारा करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू लेग साइडला भिरकावलाय. हा येईल चौकार. पहिल्या चेंडूवर स्वप्नीलने आपले इरादे स्पष्ट करून दिलेत. हम भी किसी से कम नहीं. परंतु तेवढाच ताकदीचा हा गोलंदाज सुद्धा आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय राजमाची संघासमोर. कशा प्रकारे भिडत देईल हा गोलंदाज. कुठेतरी डॉट फेकावे लागतील. परंतु काय फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. पारनं फेडणारा हा फटका हा येईल स्वप्नीलच्या बॅट मधून. दुसरा चौकार. काय फटका पाहायला मिळाला स्वप्नीलच्या बॅट मधून. कुठेतरी अनुभव आहे या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरतून हा ठोकलाय षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूमध्ये आला चौकार. दुसऱ्या चेंडूमध्ये परत एक दुसरा चौकार आला आणि त्याच्यानंतर हा येईल तिसरा षटकार. काय षटकार खेचला गेला.
या साच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 या अंकेवरती. पुन्हा एकदा बॉलर सज्ज. लेग स्टंप मिस करत असताना हा येईल स्वर चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती थोडासा कमबॅक करून द्यावा लागेल टीम साठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ग्लास केला या चेंडूला. फक्त एक धाव खर्च केली जाईल, याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही स्वप्नील या फलंदाजाला. स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे आता या षटकामध्ये पुरेशा धावा जमा केल्यात. कुठेतरी सिंगल डबल प्राधान्य देणं गरजेचं आहे. तेच करतो हा फलंदाज. न्यू बॅट्समन स्ट्राइक एंड वरती सुधीर. काय बॉल डॉट पाहायला मिळाला. आता कुठेतरी कमबॅक करून देतोय हा गोलंदाज. थोडस पॅड आणि बॅट मधून हा चेंडू गेला. पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, परंतु एक धाव रोखू शकत नाही हा गोलंदाज. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 या अंकेवरती. 6 चेंडू फेकले गेले तर या षटकामधले आणि धावा खर्च केल्या गेल्या तर 18. कुठेतरी महागडा ठरला गेलाय हा गोलंदाज. पुढील षटक असेल खूप निर्णायक षटक असेल. कुठेतरी कमबॅक करून देणं गरजेचं असेल गोलंदाजाला, परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज सुद्धा क्रीज मध्ये तैनात आहे. पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा घेतली आणि विकेट किपर सुद्धा बीट झाला, परंतु स्लिपचा गडिया क्षेत्ररक्षक थोडासा चालाक. या चेंडूवर कोणतीही धाव मिळणार नाही. कुठेतरी अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गुड लेंथ वरती पडून थोडीशी उसळी घेतली आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय हा चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. आर्यनचं कौतुक करावं लागेल, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, परंतु डायरेक्ट हिटचा आणि डायरेक्ट हिट लगावली गेली आणि स्वप्नीलला परतावं लागेल. काय केलंस तू? स्वप्नीलला परतावं लागेल. बॅक टू पवेलियन. कुठेतरी धाव घेण्याच्या नादामध्ये कुठेतरी हा फलंदाज फसला गेला आणि धावचीत बाद झाला. आज स्वप्नील ज्याने घणाघाती प्रहार केला होता पहिल्या षटकामध्ये, काय फलंदाजी केली होती, परंतु त्याला आता परतावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते आर्यनच्या माध्यमातून. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कटवलाय, फक्त दिशा दिली या चेंडूला आणि धावा मिळाल्या त्या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या अंकेवरती. काय फटका पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये सुभाष. काय फटका पाहायला मिळाला सुभाषच्या बॅट मधून. फक्त दिशा दिली आणि रिझल्ट मिळाला तो पुरेसा 4 धावा. पुन्हा एकदा भिरकावलाय, परंतु झेलची संधी आहे आणि कोणतीही चूक करणार नाही हा क्षेत्ररक्षक. त्याला माहिती आहे पहिल्या चेंडूवर त्याने घणाघाती प्रहार करून चौकार ठोकला होता, त्याची
त्याची जर झेल सोडली गेली तर वाघाला जीवदान देण्यासारखं होईल. तर कोणतीही चुकी केली नाही या क्षेत्ररक्षकाने. बॅक टू पवेलियन सुभाष. सुभाषची जागा सावरण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये रवाना होतोय अमित. सुधीर थोडस कान मंत्र देताना अमित फलंदाजाला. मोठे फटके येत नाही तर सिंगल डबलने काम चालवा असंच कुठेतरी म्हटलं असेल या फलंदाजाने. परंतु गोलंदाज सुद्धा तितका ताकदीचा आहे आर्यन. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. विकेट किपर झेलच्या खाली आणि कोणतीही चुकी करणार. बॅक टू पवेलियन. बॅक टू बॅक. दुसरा धक्का बसतोय अमितच्या स्वरूपात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली अरेने गोलंदाजाची. मी आधी म्हटलं होतं कुठंतरी या गोलंदाजाला कमबॅक करून द्यावा लागेल, परंतु तसाच काहीसा पुरेसा ठरला हा गोलंदाज. कुठेतरी कर्णधाराने विश्वासाने षटक सोपवलं गेलं होतं या गोलंदाजावर. त्याच्यावर पुरेसा ठरला हा गोलंदाज आर्यन. काय गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केल्यात एका षटकामध्ये. तो सुद्धा तंत्रज्ञानी फटका खेचला गेला होता. अमित या फलंदाजाने पॉइंटच्या दिशेने चौकार आला होता. तिथून थोडस कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. तर नवीन गोलंदाजी मार्कर नारायण. शॉर्ट पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेग च्या वरतून ठोकला गेलाय सुधीरच्या बॅट मधून. षटकार. काय फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका सक्सेसफुल. या 7 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकेवरती. कुठेतरी मोठा डोंगर रचण्याचा प्रयत्न असेल या सुधीर फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार करतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा थोडीशी लाईन आणि लेन मध्ये बिघड. हा स्क्वेअर चेंडू. थोडस कमबॅक करून द्यावा लागेल हा गोलंदाजाला. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनच्या वरतून हा येईल सुधीरच्या बॅट मधून. षटकार. काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. स्वप्नीलचा विचार केला तर सुंदर फटकेबाजी करून पवेलियन मध्ये परतावलं गेलं, परंतु सुधीर अजूनही मैदानामध्ये आहे. तो सुद्धा त्याची कमी भासू देत नाहीये. हा येईल पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते नारायणच्या माध्यमातून. कुठेतरी आर्यनने गोलंदाजी केली होती, त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तोच फटका आणि रिझल्ट मिळेल पूर्ण 6 धावा. बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला मिळाले सुधीरच्या बॅट मधून. षटकारचे हॅट्रिक
पाहुणे उपस्थित होते त्यांनी 3 षटकाराला 500 रुपये लगावले गेले होते, परंतु ते अनुपस्थित असल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पट्टा खेचला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि थोडस बॅट्समन पाय सरकला गेला, परंतु 2 धाव रोखू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 44 या अंकेवरती. खूप महागडा षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जर झेल होत नसेल तर क्षेत्ररक्षण सुद्धा करणं गरजेचं होतं, परंतु त्याला चुकवून हा चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48. काय फटकेबाजी पाहायला मिळते. सुधीर काय खेळतोय, डोळ्याचं पारणं फेडणारे फटके मारतोय हा फलंदाज. पुन्हा एकदा स्वेर चेंडू, काय करतोय हा गोलंदाज. कुठेतरी कर्णधाराला नाराजगी व्यक्त करावा लागतोय हा गोलंदाज. तो शेवटचा चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडू, परंतु एलिव्हेशन कमी आहे आणि झेलची संधी. आता कोणतीही चुकी करणार नाही. या शेवटच्या चेंडूवरती विकेट बहाल करतोय सुधीर. तर एका इनिंगचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 48. सॉरी 49. तर 50 धाव्यांचं आव्हान ठेवलंय. 50 धावेचा टार्गेट ठेवलं गेलाय कोंडीची वाडी संघासमोर, परंतु कोंडीची वाडीचा विचार केला तर फलंदाज सुद्धा आहेत ताकदीचे. मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती या कोंडीच्या वाडीच्या फलंदाजाने, एकतर्फे सामना जिंकून दिला होता. तशीच फलंदाजी कुठेतरी पाहायला मिळेल का आपल्याला, आणि करावी सुद्धा लागेल, कारण भलं मोठं आव्हान रचलं गेलंय. 49 धावा ठोकल्यात आणि 50 धावेचा आव्हान व्यक्त केलं या टीमने. तर येणारे 18 चेंडू आणि 50 धावेची गरज असेल कोंडीची वाडी संघाला. तर कोंडीची वाडी संघाकडून जोड साखळी मैदानामध्ये आर्यन आणि समीर.
हर एक चेंडू फ्री हिट जैसा होगा, कौन सी भी गेंद आने दे, खाली सीमा पार ही होगी. असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळेल का? कारण 18 चेंडू आणि 50 धावेची गरज. कुठेतरी भलं मोठं आव्हान रचलं गेलंय राजमाची संघाने. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी सुद्धा तितकी ताकदीची आहे राजमाची संघाकडे. कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील या धावा, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाशिवाय यश नाही. नक्कीच. तर ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू मैदानामध्ये, पहिला चेंडू भिरकावलाय. जेलची संधी असेल आणि कोणतीही चुकी करणार नाही हा क्षेत्ररक्षक. पहिलाच धक्का बसतोय कोंडीची वाडी संघाला समीरच्या स्वरूपात. नक्कीच पहिलाच धक्का बसतोय कोंडीची वाडी संघाला समीरच्या स्वरूपात. त्याची जागा सावरण्यासाठी नेवबासवन मैदानामध्ये विराज कुठेतरी मोठे फटके खेळायच्या नादामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट बहाल करतोय. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा फेकतोय हा गोलंदाज अमित. हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. दुसरा चेंडू गुड लेन वरती आदळल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. ब्लॉक होल्डचा चेंडू खोदून काढलाय परंतु थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा रिझल्ट पूर्णपणे 4 धावेत रूपांतर होतोय. या 4 धावेने आपलं खातं ओपन करतोय हा फलंदाज विराज. चार धावेने आपलं आणि स्वतःच खातं ओपन करतोय. दुसरा चेंडू भिरकावलाय. 1 बाउन्स चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतो विराजच्या बॅट मधून. थोडासा पुण्यामध्ये बॉल फेकला गेला त्याच्यावर घणाघाती प्रहार करून हा येईल चौकार. तर या चौकारच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली येते 8 या अंकेवरती. संघर्ष ना करो ये तो गलत बात है ना. तो संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. काय फटका खेचला गेलाय विराजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्ट्राइक येणवरती विराज. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला झेलची संधी आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. हा बसेल दुसरा धक्का. दुसरा धक्का बसतोय राज
दुसरा धक्का बसतोय कोंडीची वाडी संघाला. काय गोलंदाजी करतोय. दोन चौकार ठोकले गेले तरी पूर्णपणे कमबॅक करून देतोय हा गोलंदाज. कुठेतरी आर्यनला स्ट्राईक ला येणं गरजेचं आहे कारण आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आणि विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय कोंडीची वाडी संघाला. तू चल मैं आया असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळतंय मैदानामध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय कोंडीची वाडी संघाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा फेकतोय हा गोलंदाज. भले दोन मोठे फटके आलेत या गोलंदाजाच्या वाटेला पण महत्वाच्या विकेट बहाल करून दिल्यात आपल्या संघासाठी. पण अजूनही आर्यन मैदानामध्ये स्तब्ध उभा आहे. कुठेतरी स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. एका षटकाच्या समाप्ती झाल्या आणि धाव फलकावर धाव संख्या जोडली गेली 8 या अंकीवरती. तर येणारे 12 चेंडू आणि 42 धावेची गरज असेल. कुठेतरी 21 ची सरासरी असेल. प्रत्येक षटकामध्ये 21 धावा ठोकाव्या लागतील या फलंदाजाला. पण ते येणं गरजेचं आहे. तितका ताकदीचा गोलंदाज सुद्धा सुधीर. गोलंदाजी तितकीच धारधार पाहायला मिळाली. आता गोलंदाजी पहिला चेंडू फेस करत असताना थोडीशी लीडिंग एज लागली आणि चेंडू गेला चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर येईल 4 धावा. मी आधीच म्हटलं होतं कुठेतरी आर्यनला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. त्याच्यावर पुरेसा ठरतोय हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय. असेच फटका येणं गरजेचं आहे. थोडीशी क्षेत्ररक्षकामध्ये बदल करतोय गोलंदाज. तर पुढील चेंडू मारा करेल आर्यन. पुन्हा एकदा काय शॉट घेतला गेलाय. झेलची संधी असेल का. नाही. त्याच्या डोक्यावरून हा ठोकतोय. पहिला षटकार. काय फटका खेचला गेलाय. काय फटका खेचला गेला. क्षेत्ररक्षकाला थोडस हालू दिलं नाहीये. पुन्हा एकदा लीडिंग एज आणि काय केलंस तू. एका जखमी वाघाची झेल सोडली गेली. ही झेल कितपत महागडं पडेल हे येणारा काळ ठरवून देईल. कारण आर्यन सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे जखमी वाघाला जीवदान देणं. रिवर्सचा फटका लगेच तो आबादी नाही तो बर्बादी. परंतु असफल ठरतोय फलंदाज. या फटक्याची गरज नाहीये सध्या कारण पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला. त्याच्यानंतर षटकार ठोकला आणि या 2 चेंडू डॉट खेळतोय. पुन्हा एकदा याच फटक्याची गरज होती परंतु फटका फसला गेला आणि क्षेत्ररक्षण कोणतीही चुकी करत नाही. हा बसेल 4था धक्का कोंडीची वाडी संघाला. नक्कीच येणाऱ्या 7 चेंडू आणि 32 धावेची गरज असेल. कुठेतरी
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर प्रहार करावा लागेल फलंदाज पांडुरंग या फलंदाजाला. एका एका रनासाठी झुंजावं लागतंय कोंडीचीवाडी संघाला. येणाऱ्या 7 चेंडू आणि 32 धावेची गरज. दुसरा षटक मार्गाचा असताना हलक्या हाताने फक्त ग्लास केला या चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक आणि रनआउट बहाल करतोय हा फलंदाज. फक्त एकेरी धाव एकोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा जोडल्या गेल्या त्या 5 बाद 19. येणाऱ्या 6 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल. शेवटचा षटक. सुहास हा गोलंदाज. प्रत्येक चेंडू सीमारेषा धाडावी लागेल तरच कुठेतरी कोंडीचीवाडी कमबॅक करू शकतो. कारण येणाऱ्या 6 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. पहिला चेंडू फक्त लिडिंग एज लागली आणि फक्त 1 धाव खर्च केली जाईल. विकेट किपर संधी होती रन आउटची, परंतु त्याला सुद्धा माहिती आहे रन जास्त आहे. जर डायरेक्ट हिट झाला नाही तर चेंडू सीमापार जाऊ शकतो. तर या चेंडूवरती आली 1 धाव. पुन्हा एकदा गुडलँड वरती बॉल आदळला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. या मॅच मध्ये जो बाजी मारेल तो नक्कीच बिलवले ठाकरवाडी संघासमोर भिडत देईल. तीन चेंडू आणि 29 धावेची गरज. पूर्णपणे हा सामना गमावला गेलाय कोंडीचीवाडी संघाने. या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाज. काय गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. काय गोलंदाजी करतोय सूरज गोलंदाज. फक्त 2 धावा खर्च करतोय आणि